भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवणारे, प्रेम करणाऱ्या माझ्या एवढ्या सगळ्या बहिणी आज मला या ठिकाणी भेटल्या. मी मनापासून आभार मानेन आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष येशूपालजी यांचे, आभार मानेन मी संजय पुरम यांचे, मी आभार मानेन सविता ताईचे, मी आभार मानेन तुमेश्वरीचे की इतक्या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही आज मला या ठिकाणी बोलवलं आणि ज्यामुळे आज मी एवढ्या सगळ्या मैत्रिणींशी संवाद करू शकले. मैत्रिणींनो, मगाशी सविता ताई जीव तोडून सांगत होत्या, येऊन गेले का? त्याबद्दल मी बोलणारच आहे. मराठी चालेल ना सगळ्यांना? काय हिंदीत बोलायचंय? मराठी थोडा हिंदी चालेल? बढिया. तर आता त्यांनी सांगितलं की माविमला पैसे कमी मिळतात, उमेदला पैसे जास्त मिळतात. आपण हे थोडंसं बाजूला ठेवूया, मी त्याच्यावर बोलणार आहे. पण त्याच्या आधी माविम असू दे, उमेद असू दे, नेता असू दे, अभिनेता असू दे, कार्यकर्ता असू दे, पदाधिकारी असू दे, सगळ्यात आधी जर आपण कोण आहोत तर आपण एक महिला आहोत. बरोबर की नाही? आणि या महिलांसाठी काय करता येईल, या महिलांच्या आयुष्यामध्ये सतत कसा आनंद घेता येईल, त्यांचं आयुष्य चांगलं कसं होईल, याच्यासाठी एक माणूस दिवस रात्र देशामध्ये काम करतोय आणि त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी. एकदा जोरदार टाळ्या मोदींसाठी करा. उन्होंने हमारे जीवन की दिशा ही बदल दी. मला चांगलं माहिती आहे, गेली 26 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करते. मैत्रिणी, हमारे बारे में दो ही लोगों ने सोचा है हमेशा. एक थे महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, जिन्होंने ये कहा कि इस देश की महिलाओं को मतदान का अधिकार मिलना चाहिए. अगर आंबेडकर साहब ये हमारे लिए नहीं करते तर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं ताई. आणि आपली सविता, तू सुद्धा महिला बाल कल्याणची सभापती नसती, कारण यांना आपली गरजच नव्हती. ते म्हणतील तुम्हाला काय करायचं. आज बघा सगळे नेते, मला फोटो काढून घ्या, सगळे नेते बाजूला बसलेत. बघा 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 बघा. आणि आमच्या सगळ्या महिला आज या ठिकाणी बसल्या. आपल्या भावांचा आदर आहे. शेवटी महिला काय आणि पुरुष काय, या सगळ्या भावांच्या मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही. पण आज आपल्याला मात्र जी काही किंमत दिली आहे ना, ती दिली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यानंतर नरेंद्रजी मोदी. आता इथं आजी बसल्यात, या आजी बसल्यात, यांचे केस पांढरे झाले. कित्येक वर्ष मतदान करता का नाही आजी? बोटाला शाई लावायला जाता का नाही? किती सरकार आले आणि किती सरकार गेले, किती पंतप्रधान आले आणि किती पंतप्रधान गेले, आपल्याला कळलं का? काय कळलं का? तुमच्याशी बोलता तुम्ही, मला भाषण करता नाहीये. तुम्ही बोलाल तर मला मजा येईल. तुम्हाला कंटाळा आला मला सांगा, थांबा, मी लगेच थांबते. बोलू का? नक्की तुम्ही बोलणार माझ्यासोबत? इकडच्या, इकडच्या, तिकडच्या, मागच्या, माझे भाऊ सगळे. बघा, इतकी सरकार आली, कधी कोण पंतप्रधान झालं, कधी कोण पंतप्रधान झालं, आपल्याला कळलं का? अरे तुम्ही विचार करा, आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आणि अजून सुद्धा म्हणजे 10 वर्षापर्यंत 2014 पर्यंत आपण लोटे घेऊन निघायचो का नाही? जायचात का नाही लोटा घेऊन? का बादली घेऊन जायचात? जात होतात का जातच नव्हतात? कुठे जात होतात ग? कुठे जात होतात? आजी कुठं कुठं कुठे? आपल्याला आवडतं का बाहेर जायला? आवडतं? आपल्याला जर कोणी सांगितलं की रस्त्यावरती तुमच्या मुलींना पाठवा, आपण जाऊ का? अरे मजबुरी आहे आमची.
कारण आमच्यासाठी याची सोयच नव्हती. होती का ग? गाडी आली की उभं राहायचं आणि गाडी गेली का खाली बसायचं. केलं का नाही सगळ्यांनी? केलं का नाही? आता करता का? आता करता? आता करता? तुम्ही आता कुठं जाता? कुठं जाता? आणि दिले कोणी दिली ना? आता थांबा तुम्ही. कोणी दिले मागच्या जरा सांगा. कोणी दिले? आवाज येत नाही. मागच्या नाही, कोणी दिले? आणि मधल्या? तुम्ही पुढच्या, इकडच्या, तिकडच्या. अरे एक असा ज्याने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की या आमगाव मधली बाई, या गोंदिया मधली बाई, या महाराष्ट्रातली बाई, की या देशातली बाई, या बाईची जी इज्जत आहे ती या देशाची इज्जत आहे. आणि देशाच्या इज्जतीला आम्ही रस्त्यावर बसू देणार नाही. आणि म्हणून आज आपल्या घराघरात टॉयलेट आहे मैत्रिणींना. हा विचार आपल्यासाठी याच्या आधी कोणी केला का? कधी कोणी आपल्यासाठी काही केलं का? आणि म्हणून या मोदीजींना देशातली मातृशक्ती वंदन करते, नमन करते कि किसी ने तो हमारे बारे में सोचा, सिर्फ हमारे वोट नहीं लिए तो जो महिलाएं जिनका मोदी जी के ऊपर विश्वास है उनके लिए मोदी जी काम कर रहे हैं. आपल्या बायांच्या डोक्याचे केस गेले, हंडे वाहून गेले का नाही? काय आजी? 3 हंडे डोक्यावर, एक कमरेवर, एक हातामध्ये कळशी. 2 किलोमीटर पर्यंत बायका पाणी आणण्यासाठी जायच्या. आताही तुमच्याकडे सुद्धा झालं नसेल तर लवकर काम होणार आहे. जल जीवन मिशन, हर घर में नल और उस नल में हवा नहीं पानी आएगा. आमची बाई आता 2-2, 3-3 किलोमीटर जाणार नाही. आणि हे सुद्धा काम नरेंद्र मोदी करत आहेत. हे मला आज तुम्हाला सांगायचं. तुमच्या सगळ्यांची घरं आहेत का नाही? आहेत का नाही? कोणाच्या नावावर आहेत? तुमच्या नावावर. तुमच्या नावावर? तुमच्या नावावर? आजी तुझ्या नावावर आहे का? नाही. पण मोदींनी लखपती दीदी बनवली. लखपती दीदी म्हणजे काय? मोदींनी जी घरं दिली ती घरं बाबाच्या नाही, बाईच्या नावावर आहे मैत्रिणींनो, आपल्या नावावर आहे. आणि हे मोठं काम केलंय का नाही? केलं का नाही? PM आवास योजना काय म्हणतात तुमच्याकडे? प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना. घर मिळालेत का नाही कोणाला? कोणाच्या नावावर आहेत? आता चांगलं का वाईट? बायांच्या नावावर घर आहेत, हे चांगलं आहे का वाईट आहे? मग एकदा टाळ्या वाजवा मोदींसाठी. सगळ्यांनी रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बघितला? सगळ्यांनी आनंद झाला? दिवाळी केली? बोला एकदा जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपण बघितलं आपले राम भगवान तंबूमध्ये होते. आणि आज राम भगवानाचं एवढं मोठं मंदिर झालं. पण मोदींनी फक्त रामाला मंदिर दिलं नाही मैत्रिणींनो, तर या देशातल्या गोर गरीब 4 कोटी लोकांना घरं दिली. मोदी म्हणतात की मला आता अजून 3 कोटी लोकांना घरं द्यायची आहेत, अजून शौचालय द्यायची आहे. आज गावागावात, खेड्यामध्ये इज्जत घर द्यायचं काम मोदींनी त्या ठिकाणी केलंय. पाणी द्यायचं काम केलंय, घरं द्यायचं काम केलंय. राशन घेता का? राशन सगळ्या जणी पैसे देता का? पैसे देता? कोणी दिलं राशन? कोणी दिलं ग? कोणी दिलं? आवाजच नाही. कोणी दिलं?
लस घेतली, लस कोरोनाची माहेरच्या लोकांनी घेतली, सासरच्या लोकांनी घेतली, आजूच्या लोकांनी, बाजूच्या लोकांनी, किती जणींनी लस घेतली? जरा हात वर करा, मला बघू द्या. अरे वा 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 वा. लस कोणी दिली का? कोणी दिली? पैसे घेतले का? आज लस नसती घेतली तर आपण कुठे असतो? सगळ्या आपल्या सगळ्यांचं झालं असतं जय राम श्रीराम जय जय राम. पण मोदींनी आपल्याला मरू दिलं नाही. आपल्या या 140 कोटी जनतेला वाचवायचं, जगवायचं काम जर कुणी केलं ते आपल्या मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून मैत्रिणींनो, विविध योजना आपल्यासाठी आहेत. तुम्ही आज एक काम करा. आज घरी गेल्यावर ऐका सगळ्यांनी, नवऱ्याला सांगा मला 10,000 रुपये द्या, मला व्यवसाय करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे. किती जणींचे नवरे देतील? हात वर करा. ज्यांनी हात वर केले त्यांच्या नवऱ्यांचा आपण सत्कार करू. बरोबर. आता सविताने जर सांगितलं संजय भाऊला की मला 10,000 रुपये द्या, तर संजय भाऊ 20,000 प्रश्न विचारेल. कसला बिझनेस करणार आहे? तुला काय बिझनेस मधलं कळतं काय? बरोबर की नाही? कोणी तुला सांगितलं बिझनेस करायला? तू कधी गावाच्या बाहेर गेली नाही, तू कसा बिझनेस करणार आहे? विचारतील का नाही? विचारतील का नाही? मी सर माझ्या नवऱ्याला सांगितलं, तोही मला तेच सांगेल, ती करते तेवढं बस झालं, लाखाचे 12,000 करू नको, आणि तुला काय मी पैसे देणार? आपल्या नवऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे का? पण मोदींचा आपल्यावर विश्वास आहे ना? मोदी म्हणतात 10,000 रुपयापासून 20 लाखापर्यंत कर्ज घे, स्वनिधी योजनेमधनं चहाची टपरी टाक, फुलं विक, फळं विक, मिठाई विक, रेशनचं काम कर, काही काम कर, ऑनलाईन साड्या विक, ऑनलाईन ड्रेस विक, पण ताई तू स्वतःच्या पायावर उभी राहा, असा विचार करणारा आपला नेता आहे ज्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मैत्रिणींनी. आणि मग स्वतःच्या पायावर आपल्याला उभं केलं. आपली इज्जत निलाम होऊ दिली नाही, आपल्याला रस्त्यावर जाऊ दिलं नाही, गोरगरिबांना घरं दिली, गोरगरिबांना अन्न दिलं, गोरगरिबांना पाणी दिलं. मग या नरेंद्र मोदींसोबत नाही जायचं, भारतीय जनता पार्टी सोबत नाही जायचं, तर कुणासोबत जायचं? असं मी आज तुम्हाला विचारते. तुम्ही आहात ना सगळ्या मोदींच्या सोबत? जरा एकदा जोरात आवाज द्या. देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो. अरे देश का नेता कैसा हो? पोरांचाच आवाज आहे. आयांच्या बॅटऱ्याच उतरल्या. हात वर करून सगळ्यांनी सांगा, देश का नेता कैसा हो? अरे देश का नेता कैसा हो? अरे देश का नेता कैसा हो? मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्ही इतक्या गोष्टी आपल्यासाठी केल्यात, पण आपल्यासाठी आणखीन मोदींनी एक केलं. आज जगामध्ये एकमेव आपला देश असेल ज्या देशामधली बाई गरोदर राहिली की तिला बाळंतपणासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काय मिळतात? काय मिळतात? गेलात का नाही तुम्ही? पंतप्रधान मातृवंदन योजना, खात्यात पैसे. लेकरू कोणाचं? अगं लेकरू कोणाचं? कोणाचं लेकरू? आणि काळजी कुणाला आहे का नाही? आपल्या बापाचं काम करतो का नाही? अरे कोण कोणाला 5 रुपये देत नाही हो. आणि तिचं तुमचं बाळंतपण झालं का तुमच्या खात्यामध्ये पैसे कोण पाठवतं? कोण पाठवतं? कोण पाठवतं? कोण पाठवतं? जाता का नाही हॉस्पिटलला? जाऊन आल्या ना? आल्यात का नाही? बरं, एसटीने प्रवास करता? जाता का? तुम्ही कंटाळलाय? बोलू का नको? एसटीने कोण कोण जातं? सगळ्या जाता. कशा जाता? कशा जाता? तिकीट 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 कोणी केली? ती मोदीने केली. मला सांगा, आनंद मिळतो का? तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या भावांचे फोन येतात. हे बसलेत ना सगळे पांढरे 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 पांढरे.
हे म्हणतात ताई हे काय केलं, आपल्या देवेंजींनी हे काय केलं. अरे म्हटलं काय झालं भाऊ. आता म्हणे बायका सांगतात तुम्ही जाऊच नका, कारण तुम्हाला जायला यायला तिकीट लागतं. तुमच्या एका तिकिटात मी जाईन पण, आणि त्याच्यामुळे सगळ्या बायका बाहेर पडायला लागल्या. आता आपल्याकडे विरोधी पक्ष आहे, तो कायम आपले दगड मारत राहतो आपल्याला. तो म्हणतो काय केलं भाजपाने, अर्ध तिकीट करून. पण फक्त अर्ध तिकीट घेऊन जातो का ग आपण. इकडची बाई, आमगावची बाई तिकीट घेऊन नागपूरला एकटी जाते, जाते का नाही. इकडची बाई एकटी गडचिरोलीला जाते का नाही. मग ती काय फक्त तिकीट घेऊन जाते, ती आत्मविश्वास घेऊन जाते का मी एकटी जाईन पण, आणि मी एकटी परत येईन पण. आणि म्हणून महिला घराच्या बाहेर पडल्या. एकदा आपल्या देवेंद्रजींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्ही सगळ्या खुश आहात ना, सगळ्या खुश आहात नक्की. देवेंद्रजींना तुमचा निरोप देऊ मी. आमगावच्या बहिणींचा निरोप आहे आपल्या भावाला की तुमचे आभार, तुमच्यामुळे आम्ही घराच्या बाहेर पडू शकलो. मी नेहमी आमच्या नेत्यांना सांगत असते, हे बघताय तुम्ही पांढरे 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 शर्ट घातलेले सगळे बसले, लांबून पण दिसतात. मी आमच्या नेत्यांना सांगते की जर आमच्या वहिनींनी तुमचे कपडे चोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम राम सुद्धा करायचं नाही. करतील का ग. त्याच्यामुळे घरातली आमची वहिनी जी तुमची काळजी घेते, सकाळी गेल्यावर तुम्हाला निघताना चहा देते, नाश्ता देते, जेवून जा, खाऊन जा. पण आपण सगळ्यात स्पेशल आहोत. आपण आपलंही काम करतो, आपल्या परिवाराचंही काम करतो, आणि आपल्या समाजाचं सुद्धा काम करतो. आणि म्हणून ही सगळी मातृशक्ती जी इथे जमली आहे, ही सगळी महत्वाची मातृशक्ती आहे. मैत्रिणींनो, पेपर मध्ये आता आपण एखादी बातमी वाचतो, त्या बातमीमध्ये लिहिलेलं असतं की 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला फेकून दिलं. वाचतो का नाही. 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, तिला मारून फेकून दिलं. आपली इच्छा काय होते का त्यावेळेला, काय होते, काय होते का होतच नाही. काय होते, काय करायला पाहिजे या हरामखोरांना, काय शिक्षा द्यायला पाहिजे, काय शिक्षा द्यायला पाहिजे. आणि तुमचा आवाज, या देशातल्या आईचा आवाज, या देशातल्या ताईचा आवाज आपल्या मोदी सरकारने ऐकलाय. मैत्रिणींनो, 150 वर्ष जुने कायदे बदलले आणि आता आपल्या या देशामध्ये 18 वर्ष आणि त्याच्या खालच्या वयाच्या मुलींवर जर अशा पद्धतीने बलात्कार झाला, समाजामध्ये पसरलेले बाईवरती बलात्कार होतो, तिच्या मर्जीने होतो का ग. तिच्यावर जबरदस्ती केली जाते. आणि मैत्रिणींनो, हा बलात्कार फक्त तिच्या शरीरावर नसतो, तिच्या आयुष्यावर असतो, तिच्या परिवारावर असतो. कारण तिची कुठलीही चूक नसताना तिला अशा पद्धतीने त्रास दिला जातो, तिच्या सोबत जबरदस्ती केली जाते, तारखांवर तारखा पडतात. पण मोदी सरकारने सांगितलंय आता असले हरामखोर सुद्धा सुटणार नाही, त्यांना फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये होणार आहे, आपलं मोदी सरकार करणार आहे. मैत्रिणी, ही फार मोठी उपलब्धी आपल्यासाठी की आजपर्यंत या देशामध्ये फक्त तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख चालायची, आता तारीख पे तारीख चालणार नाही. आणि महिलांना न्याय द्यायचं काम मोदी सरकार करतंय. इंस्टाग्रामवर किती जणी आहेत, जरा हात वर करा. इंस्टाग्रामचे रील करता का नाही, असा एवढा एवढा हात करा, मला दिसतो इकडून. करता का नाही इंस्टाग्रामचे रील, करता का नाही, करता का नाही इंस्टाग्रामचे रील. स्नॅपचॅटवर किती जणी आहे, स्नॅपचॅटवर आहेत का कोणी, आहेत का. ते बघत नाहीत आपल्याकडे, इथूनच हात वर कर. व्हॉट्सअप वरती किती जणी, अरे वा वा वा. आता इंटरनेटमुळे दुनिया इतकी मोठी झाली आहे की अमेरिकेतली बाई
इकडच्या जिंदा टोलावरूच्या बाईशी बोलू शकते का नाही? लंडनची बाई आमगावच्या बाईशी बोलेल, आमगावची बाई लंडनच्या बाईशी बोलेल. पण याच्यामध्ये काय होतं, इथं पण हरामखोर आहेत, बायकांची मैत्री करतात, बायकांना फसवतात. आपण ऐकले का नाही? काय म्हणतात? लग्नाचं आमिष दाखवून फसवणे. ऐकल्यात का नाही बातम्या? त्यांच्यावर काही कारवाई होताना बघितली का तुम्ही? पण त्या हरामखोरांना सुद्धा आता 10 वर्षाची शिक्षा आपलं मोदी सरकार देणार आहे मैत्रिणी. याच्याशिवाय आपल्याला तर सगळे आपल्याला कायदे आहेत, आपल्याकडे कानून आहेत. इथे बसलेल्या कुठल्या बाईला वाटतं घटस्फोट घ्यावा म्हणून? वाटतं का ग? वाटतं? मी अशा किती बायका बघितल्या ज्या रोज नवऱ्याला म्हणतात मेला तर बरं होईल, मेला तर बरं होईल, रोज. कारण तो रोज दारू पितो, रोज तिला मारतो. पण जेव्हा वट सावित्री येते तेव्हा कडकडीत बाईचा उपवास, धागा घेऊ घेऊ फिरू वडाला तिथं ती प्रदक्षिणा घालते का नाही? मग मी तिला म्हणते काल तर म्हणली मेला तर बरं होईल, आज काय झालं? ती म्हणते नाही ताई, माझ्या लेकरांचा बाप आहे, माझी मुलं लहान आहेत आज, पण उद्या मोठी होतील आणि परिस्थिती बदलेल, म्हणून ती त्या नवऱ्याची सेवा करत असते. आपल्याला आवडत नाही तर आपल्या मुस्लिम समाजाच्या मैत्रिणींना आवडेल का? मी पाहिलंय, पोटामध्ये एक असतं, हातामध्ये दुसरं असतं. तो नवरा कुठेतरी लांब असतो आणि तिकडून फोनवरून सांगतो तलाक तलाक तलाक. कोणी या विषयावर काम नाही केलं, कारण सगळ्या पार्ट्यांना वाटलं की जर याला हात घातला तर आपल्याला मतदान होणार नाही. पण आपले मोदीजी एकच शेर आहे, नाही मिळालं मतदान तरी चालेल, पण माझ्या मुस्लिम भगिनींना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि ट्रिपल तलाक सारखा कायदा आपल्या शेरने आणला, आपल्या मोदीजींनी आणला. मैत्रिणींनो, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. आपल्याला आवडत नाही भावाच्या घरी पडून राहायला, आवडतं कुणाला? अरे फाटकं असेल तरी आपलंय. माहेर लग्नानंतर 2 दिवसाचं असतं, अभिमानाचं असतं, स्वाभिमानाचं असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला आवडत नाही तर त्या भगिनींना कसं आवडेल? आणि म्हणून मोदींनी मैत्रिणींनो हा सुद्धा कायदा आणलाय. काय काय सांगू तुम्हाला, काय काय आणलंय आणि काय काय केलंय. या देशामध्ये, या राज्यामध्ये जन्माला येणारी पोरगी ही लक्ष्मीची पोरगी आहे, लखपती मुलगी आहे. कारण ती 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मैत्रिणी. आणखीन तुम्हाला सांग, जे मला वाटतं, एक बाई म्हणून मला वाटतं, तुम्ही बघितलंय की कॅन्सर जोरात वाढतोय. कॅन्सर आजार माहितीये ना? कॅन्सर माहितीये का तुम्हाला? माहितीये? ते कॅन्सर आजाराने पोखरून टाकलंय देशाला. 18 वर्षाची मुलगी का 60 वर्षाची आजी का आमच्यासारख्या 40-45 वर्षाच्या महिला, कुणालाही कॅन्सर होतोय. छातीचा कॅन्सर होतो, गर्भाशयाचा कॅन्सर होतो. आणि कॅन्सर मध्ये महिला वाचत नाहीत. कारण आपल्याला काही झालं तरी आपण अंगावर काढतो. डोकं दुखतंय, पोटात दुखतंय, शेजारणीला सांगतो, एखादी गोळी घेतो आणि जरा वेळ झोपतो, परत कामाला लागतो. पण याच्याने काय होतंय? आजार बळावतोय. गर्भाशयाचे कॅन्सर व्हायची बरीच कारणं आहेत. पाळीची कारणं आहेत, पाळीची अस्वच्छता आहे. तुम्ही मी सगळ्या, मी आपल्याला बघते, आपल्या वेळेला वयात यायचं वेळ, पाळी यायचं वय होतं 15 आणि 16, बरोबर का नाही? पण आत्ताच्या मुली ज्या आहेत 12व्या वर्षी त्यांना पाळी येते. मुलींना कळत नाही की आपल्या शरीरात काय बदल होतो, आणि आईला सुद्धा सांगता येत नाही की नक्की हिला आपल्याला काय सांगायचंय. आणि अशा वेळेला नीट काळजी घेतली नाही तर कॅन्सर सारखे आजार होतात. मैत्रिणींनो, जगामधल्या बायका मरण पावतात कॅन्सर.
आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा असेल तो आपल्या देशाचा आहे. आता मोदींनी सांगितलंय कोई नहीं मरेगा कैंसर से, क्योंकि अगले साल से अभी कुछ महीनों के बाद 9 साल से 14 साल की बच्ची को वैक्सीन दिया जाएगा की आपली पुढची पिढी आहे ती कॅन्सर मुक्त पिढी असेल. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मी नक्की सांगते, उमेदचं मानधन वाढवलं हे खरंय, पण माविमचं सुद्धा मानधन आपलं महायुतीचं सरकार वाढवणार आहे मैत्रिणींनो, हे मला तुम्हाला सांगायचंय. कारण त्या जितकं काम करतात तितकंच तुम्ही सुद्धा काम करता. तुमच्या कामाची दखल ही शासन दरबारी घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे माविमचे मोठे मोठे मेळावे लागतात, माविमच्या दिवाळी मेळावा लागतो. या वर्षी त्याचं उद्घाटन मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. तुमचा निरोप, माझ्या सगळ्या संयोजकांचा निरोप मी नक्कीच देवेंद्रजींकडे देईन. मला विश्वास आहे आमचा नेता संवेदनशील आहे, या बहिणींची कदर आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये सविता तुला मी सांगते की आपण याचा पाठपुरावा करू आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या संयोजकांना मानधन वाढवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून सांगते. तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास या दोन्ही गोष्टी, सविता असेल, संजय असेल, आमचे येशूपालजी असतील, आमची तुमेश्वरी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्यावर कायम ठेवा मैत्रिणींनो. माझं आज एक वाक्य तुम्ही लिहून घ्या, माझं एक वाक्य तुम्ही रेकॉर्ड करा. थांब ना, बाईला किती घाई आहे बघ, चालली परत. माझं एक वाक्य रेकॉर्ड करा. याच्या नंतरचा एक एक दिवस या देशातल्या महिलेचा असेल, हे माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. मोदीजी कायम सांगतात की या देशातल्या मातृशक्तीचा माझ्यावर विश्वास आहे. या महिलांसाठी मला आणखीन काय करता येईल ते सांगा, या महिलांना मला आणखीन काय देता येईल ते सांगा, मी नक्की करणार आहे. आताच निवडणुका झाल्या, छत्तीसगडच्या झाल्या, मध्य प्रदेशच्या झाल्या, राजस्थानच्या झाल्या. सगळ्यात जास्त मतदान जर कुणी केलं तर त्या राज्यातल्या महिलांनी केलंय. आता सुद्धा आपल्याला आपला खासदार इकडून निवडून पाठवायचा आहे, पाठवायचा का नाही? मोदीजींचे हात बळकट करायचे का नाही? आवाजच नाही. त्याच्यामुळे एक सुद्धा मत, एका पण ताईचं मत इकडचं तिकडे जायला नाही पाहिजे. मी नेहमी सांगते बंधूंनो, माफ करा मला, पण मी नेहमी सांगते बाबाकडे लक्ष देऊ नका. बाबा जरी बाहेर नेता असला तरी घरचा मंत्री कोण असतं ग? आपण असतो का नाही? नवरा किती पण नेतागिरी करू दे, संजय किती नेतागिरी करू दे, घरची मंत्री कोण आहे? कारण तिला जास्त कळतं माझ्या संसारासाठी गरजेचं काय आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते, बाबाच्या नादी लागू नका, बाईच्या नादी लागा. एक बाई आली का तिचं अख्खं घर आपल्याकडे येतंय मैत्रिणींनो. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मुंग्यांसारखं फिरायचंय, आपल्या मोदीजींसाठी फिरायचंय. आणि मैत्रिणींनो, मोदीजींना गरज नाही पंतप्रधान होण्याची, आपल्याला गरज आहे ते पंतप्रधान झाले पाहिजे. कारण मोदीजी पंतप्रधान झाले तर आपल्या देशाचं भलं होणार आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. म्हणून जाता जाता तुम्हाला मी एक छोटंसं वाक्य सांगते, म्हणाल का माझ्यासोबत? म्हणाल? मागच्या, मधल्या, पुढच्या, इकडच्या? पोरं जोरात आहे एकदम. आणि इकडच्या बघा, नरेंद्र मोदी और कमल का फूल. काय? नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और बाकी सब जाओ भूल. लक्षात राहील का? बाकी सब जाओ, बाकी सब जाओ. नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और
बाकी सब आजी लक्षात राहील का? मोदीजींचं निशाणी काय आहे? काय आहे निशाणी? काय आहे रे? काय आहे ग? काय आहे? मतदान कुणाला करायचंय? कुणाला? बटन कुठलं दाबायचंय? लक्षात राहील सगळ्यांच्या? लक्षात राहील सगळ्यांच्या? तुमच्या सोबत मी पण आलू भात खाणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली, मला पण भूक लागली आहे. आलू भात आवडतो का नाही? हे काय केलंय ग? अरे डाळ वांग आणि भात केला, अजून मस्त झालं, बेस्ट झालं एकदम. त्याच्यामुळे मी पण तुमच्या सोबत खाणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला जाता जाता मैत्रिणींनो सांगायचंय, अभी नहीं तो अभी नहीं तो अभी नहीं तो अभी नहीं तो नरेंद्र मोदी और आई विसरलं लगेच. नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और बाकी सब लक्षात राहील सगळ्यांना. पोट्ट्यांनो, आईला आठवण करून द्याल का नाही? मतदानाला गेली का काय सांगायचं? कुठलं बटन दाबायचं? व्हेरी गुड. आणि जाता जाता आता एकदा जोरदार घोषणा देऊया. हळदी कुंकवाचाही कार्यक्रम आहे. आपल्याला काहीतरी वाण पण आणलेलं आहे, सविताने आणलंय ना ग. वाण सुद्धा लुटायचंय. आपण काय सगळ्या वाण घ्यायला नाही आलं. आपल्या घरी काय भांडी नाही का? पण आपण प्रेमासाठी आलो. सविता आपल्यासाठी काम करते. एक महिला बाल कल्याणची सभापती अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी तुमच्यासाठी करते. करते का नाही करत? अगं करते का नाही? बोला की जरा एकदा सवितासाठी टाळ्या जाऊन दे. आणि सविता काम करत असली तरी तिच्या मागे हे लागतं का नाही? हे कोण देतं? संजय भाऊ देतो का नाही? जरा टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी. आपल्याला वाण दिले, त्याच्यातले पैसे पण त्यानेच दिले, त्याच्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. जाता जाता जोरदार घोषणा द्या. भारत माता की. सगळ्यांचे हात वर पाहिजे, चिटिंग नाही करायची. लक्ष ठेवा पोरांनो, कोण करत नाही. सगळ्यांनी भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो. अरे देश का नेता कैसा हो? अरे देश का नेता कैसा हो? जय श्री राम. जय जय श्री राम. धन्यवाद.